सावनेरच्या बालवैज्ञानिकांनी साकारली प्रयोगांची विज्ञान नगरी. नगर परिषद सावनेरद्वारे भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन. मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक. सावनेर प्रतिनिधी. स्थानिक नगर परिषद सावनेर संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 निमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन नगर भवन येथे करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या विविध वैज्ञानिक उपकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. उत्साहात उद्घाटन. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नगर परिषदेचे उपाध्यक्ष माननीय राजूभाऊ घुगल यांनी भूषविले. यावेळी मुख्य अधिकारी श्रीमती अर्शिया जुही, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती आशिष मानकर, नियोजन समिती सभापती निलेश पटे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. प्रयोगांचे सादरीकरण व निरीक्षण. उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान दालनाला भेट दिली. यामध्ये सौर ऊर्जा, जलव्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवरील प्रयोगांची पाहणी मान्यवरांनी केली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या प्रयोगांची माहिती दिली, ज्याचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले. मान्यवरांचे मार्गदर्शन. या प्रसंगी बोलताना शिक्षण सभापती सोनालीताई उमाटे यांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे काळाची गरज असल्याचे सांगितले. बांधकाम सभापती आशिष मानकर व योगिता घोरमारे यांनीही आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मुख्य अधिकारी श्रीमती अर्शिया जुही यांनी मुलांच्या मेहनतीचे कौतुक करत विज्ञानाचा वापर करून समाज कसा समृद्ध करता येईल यावर मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राजूभाऊ घुगल यांनी सांगितले की आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ आहे. नगर परिषद शाळांमधील गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासन नेहमीच अशा उपक्रमांना पाठबळ देईल. नियोजन व सांगता. या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुबक संचालन नर्मदा डवरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माणिक रामटेके सर यांनी मानले. या प्रदर्शनीला शहरातील नागरिक व पालकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन बालवैज्ञानिकांचा उत्साह द्विगुणित केला. मॅडम नमस्कार आणि तुम्हाला विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्या समोर माझ्या विज्ञान विषयावरील सुंदर आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट सादर करत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पृथ्वीचे परिभ्रमण दिवस रात्र. निर्माण होण्याची प्रक्रिया आपण दररोज पाहतो की सकाळ होते, सूर्य उगवतो, दुपार होते आणि संध्याकाळी सूर्य मावळतो, त्यानंतर रात्र होते. पण कधी विचार केला आहे का दिवस आणि रात्र का होतात? दिवस आणि रात्र होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता सामोरे. खूपच छान. धन्यवाद.
नवस कशाला मांसाचा नैवेद्य कशाला कार्यसिद्धीला नवस कशाला मांसाचा नैवेद्य कशाला देहाची जाळून पालवी देहाची जाळून पालवी जागरणे उपवास कशाला अंधपणाची टाका पोथी भविष्य पुऱ्या हाती रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे व्याधीचा चुकविण्यास हल्ला वास्तु शांती विण टिकण्याय मला व्याधीचा चुकविण्यास हल्ला वास्तु शांती विण टिकण्याय मला भूगोलाचे गमक जाणुनी भूगोलाचे गमक जाणुनी अवकाशाच्या नवशोधाला कुणी नवरला दुसराता विज्ञाना विणवाली रे दिन उन्होंने रमन इफेक्ट का आविष्कार बोलो या डिस्कवरी किया था उन्होंने, इसीलिए फरवरी 28 को नेशनल साइंस डे मनाया जाता है। ठीक है, सर सीवी रमन, डॉक्टर नहीं थे वो, सर सीवी रमन, उन्होंने जो रमन इफेक्ट का किया उसके आदर्श में नेशनल साइंस डे मनाया जाता है। तर सर्व टीचर्सचं खूप खूप अभिनंदन। ही रक्कत अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा खूप चांगला म्हटले, म्हणून सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन। कसोटी तया उजळून घ्यावा कसोटी तया उजळून घ्यावा जुनानवा तो विचार आपण विज्ञानाच्या नव्या युगाची हीच सेती नांदी रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे